हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो द न्यू डे हॅज स्टार्टेड आणि आज आहे क्लिनिंग डे. सगळं काही मध्ये आणून ठेवलेलं आहे. कसं तुम्ही ते बघू शकता किती घाण झाली आहे. आणि फायनली आज तिचा जे सगळे ड्रॉवर्स आहे ते सुद्धा मी क्लीन करणार आहे, कारण त्यात तिने रब्बिश सगळं भरून ठेवलं असेल फॉर शुअर. आणि ज्या गोष्टी नको आहेत त्यासुद्धा सगळ्या काढणार आहेत. तो हा आहे तो दिवस, महिन्यातला तो दिवस ज्या दिवशी पूर्ण क्लिनिंग होते. So yes, let's start. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे क्लिनिक डे. रेडी झालो आहे, मग रुटीन स्टार्ट झालं आहे. घरात साफसफाई चालू आहे. नाईसा गेली आहे स्कूलमध्ये. आईची कामं काय चालू आहे. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. अरे माझी शोनू, बाय बाय, सी यू लेटर. क्लिनिंग चालू आहे असं नाहीसंच म्हणणं. काय क्लीन करते? आधी जेवते. काय क्लीन करते? किती पसारा काढलाय. आवरा आवरी. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळशीत. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी क्षण मात्रे. तृणाग्नि में शांति समता मेरा कर्म है, विषमता भ्रष्टाचार से मेरे अष्टघात. समता एकता मेरा ही पुण्य स्नात, मेरा मेरे परिवार का, समाज का, मानवता का. शक्ति शक्ति शक्ति, शांती शांती शांती. हे प्रकाश मित्रा, ज्यावर आपली दृष्टी एकाग्र होते त्याचे गुण आपल्या पिंडपेशीत भरतात. मानस विज्ञानाच्या मेंदूशास्त्राच्या 5 शाखा. दिवा दिवा दीपक काने कोंडे होती या, दिवाला पाहून नमस्कार खरं दिपिया बाहेर. काय दर्शन घराचे उघडते समजायचे. ओम सो सनी गेला क्लिनिकला, आई सुद्धा खाली गेल्या आहेत वॉकला. मी चालली आहे तृप्तीकडे, म्हणजे माझी वहिनी, तिच्याकडे. खूप दिवस झाले तिला भेटली नाहीये. मॅडमला मॉलमध्ये सुद्धा जायचंय. मला बोलते प्लीज चल ना घेऊन. मी तिला बोलली तुला कशाला जायचंय मॉलमध्ये? मला ना खायचंय. आणि ही काय खाते? काही खात नाही बाहेरचं. चॉकलेट केक साठी एवढं तिथे जायचं नाही. फ्राईज मी पण तुला घरी बनवून देऊ शकते. चॉकलेट केक पण मी तुला घरी बनवून देऊ शकते. लेट्स सी आता तिथे किती वेळ जातोय सगळं त्याच्यावरती, कारण आता वाजले आहेत ऑलमोस्ट 8. ती म्हणते आता बेबी मोठा झाला असेल ना. तू कसा आज घरी? घरी म्हणजे झालं आता वाजले किती. ए आधी हा अबीर, मी आधीरच म्हणते. आधीर मी मग अशी अबीर बरोबर बोलली, आता आधीर झाला. अबीर तू आली आहे, दीदी आली आहे. हे पूर्ण तृप्ती आहे रे ही. हा पूर्ण तृप्ती. तू येतो माझ्याकडे, तू माझ्याकडे येतो. अबीर. आणि बघा अबीरची आई, वुडन वंडर्स वाली बाई. हीच ती मुलगी, हीच ती ज्यांनी पेजच्या पाठीमागचा चेहरा नसेल बघितला तर हीच आहे ती. हेच ते वंडर जे करंड्याचं बिझनेस करतायत. कसं चाललंय? लाईक पीपल आर लव्हिंग इट ना. खूप आवडतं आणि खूप छान रिस्पॉन्स मिळतो.
म्हणजे लोकांना काहीतरी युनिक गोष्ट मिळते आणि मी आता किती वर्षांपासून यूज करेल असंच तसंच आहे. ते लॉंग लास्टिंग आहे आपल्या म्हणजे जवळ ती बरेच वर्ष टिकून राहणारी गोष्ट आहे. तुला असं कोणतरी आलंय खेळायला. अरे बापरे बापरे एवढं असतं. खूप मजा आवडते त्याला. दीदी आली दीदी आली दीदी. आम्ही रोज येऊ तुझ्या बघ खेळायला. चालेल चालेल का? कसं ग मस्त गोंडच झालं ग. असं 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 पाय आणि खेळत राहतो. ढिंकी टिकी ढिंकी टिकी तर चालूच आहे त्याचं. म्युझिक केलं आई बाबांवर बरोबर बरोबर गेलायस. ते पण कुठेही डान्स करू शकतात. तसे तू पण डान्स करणार. ढिंकी टिकी ढिंकी टिकी. आम्ही गाणं गुणगुणतो तो पण सिंगर डान्सर आम्ही सगळं बनणार काय. ओके ओके चला. हा ओके 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 कळलं कळलं. फार डान्स करायचं. सो मला तृप्तीने एकदम छान असं काहीतरी गिफ्ट आणलेलं आहे. काय सोप सुपारी ठेवतो ना आपण. इथे आलं ना इथे तृप्तीकडे की सगळं काही नवीन बघायला मिळतं. थँक्यू. हा तुझ्यामुळे आम्हाला ही भेटली. हे असं आहे आणि त्याची पॉलिथिन नाही काढली. सोप सुपारी वेलची लवंग आपण ठेवतो. वाव दिस इज नाईस. व्हेरी सुंदर. खूपच छान आहे ग. ताईला गिफ्ट छोटस माझं प्रेम. किती प्रेम देणार. प्रेम देते असं काय नाहीये. किती प्रेम देणार बाबा. सुंदरच आहे. खूपच सुंदर आहे. छान आहे ग. वेगळं म्हणून मी गावाकडून आणलंय. हो आणि हे बघा हे पण दिले. कुठे गेलं ते. छान असे मस्त 2 बँगल मस्तच. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू. एवढं प्रेम दिलं. आवडलं ना. मला तुझ्याकडची प्रत्येक गोष्ट आवडते कारण ती युनिक असते म्हणून. अँड आय बिलीव्ह इन युनिकनेस. तुझ्यामुळे एवढे करंडाबद्दल मला समजलं. नाही तर कुठे काय माहिती होतं बाबा. तुझ्यामुळे मला इन्स्पिरेशन मिळालं करंडे सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचं. अरे पण सगळे लोक आता त्या यु नो म्हणजे सगळे खुश आहेत. किती लोकांचे मला मेसेजेस आले की थँक्यू सो मच. आम्हाला पण त्यांना पण भेटतंय त्यांचं इतकं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतोय. त्यांना एवढं आवडत आहे ती गोष्ट. कारण तो प्रोडक्टच तसा आहे. पुन्हा पुन्हा ऑर्डर करताय ते 4-4 पीस. आणि आपण असं कोणाला गिफ्ट वगैरे द्यायला पण एकदम छान वाटतंय. ते थोडस साडी वगैरे गिफ्ट दिल्यापेक्षा हे आजकाल कसं आहे आपण जेव्हा ओटी बीटी भरतो तर पहिल्याच्या जमान्यात म्हणजे आताही खूप लोक ते ब्लाऊज पीस पण ते ब्लाऊज पीस कोणत्या तरी कोपऱ्यात जाऊन पडतं. त्याच्यापेक्षा दिस इज लाईक व्हेरी गुड की कोणत्या तरी वस्तू दिलेलं. आता नवीन नवीन गोष्टी आपण करू ऍड त्याच्यामध्ये लवकरच. येस साठी नाही हे तुझं गिफ्ट आहे. आपण नवीन ऍड करू. तिच्या घरात जेवढं पण वुडन बघाल ना हे सगळं काही मस्त मस्त. ते पण एक आहे छान वालं. आणि तुझं काय आहे बाळा. ए बाळा अटेन्शन पाहिजे. अटेन्शन आपण आपलं बोलतोय. आमच्या तुमचंच वंडर आहे ते. सो परत एकदा खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे. ज्यांना कोणाला हवं असेल. एवढी वाट बघितली लोकांनी बाबा. माझं किती मला विचारलं माहितीये. टाकल्यास तेव्हा मला खूप छान रिस्पॉन्स मिळालेला आहे. सगळेजण खूप वाट बघत. सो परत एकदा टाकते खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुला. आणि एकच रिक्वेस्ट आहे की ज्यांना जेव्हा पाहिजे असेल तेव्हा 20 ते 25 दिवसात. हा मी नेहमीच सांगितलेलं आहे. कारण मला चांगलं वाटत नाही की कोणाला तरी अर्जंट पाहिजे असतं आणि मी ते देऊ शकत नाही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत. कारण मी सांगितलं पण आहे ही जी गोष्ट आहे ही बनवायला वेळ लागते आणि खूप हार्डवर्क आहे याच्या पाठीमागे. सो 20 to 25 days इज मॅक्स याच्यासाठी. आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट दिस इज नॉट अन एक्सक्यूज बट शी इज अ मदर टू अ 10 month old बॉय. सो जर तुम्हाला रिप्लाय थोडंसं डिले झालं तर प्लीज अंडरस्टँड. जसं तुम्ही मला समजून घेतात तसं तिला पण. कारण नाही 1-2 तर मी त्यांना सांगितलं की थोडंसं टाइम द्या. ऑफकोर्स शी विल. कारण पूर्ण सगळं हँडल करून त्याला सांभाळणं
कधी कधी मला पार्सल पॅकिंग करायला पण वेळ लागतो, त्याच्यामुळे मग ते पोहोचायला वेळ लागतात. थोडंसं 1-2 दिवस मागे पुढे म्हणून मी नेहमीच म्हणते एक बाईच बाईला समजू शकते. सो आपण थोडंसं एक पेशन्स. आय नो सगळ्यांना कस्टमर्स पण इतके चांगले मिळालेले आहेत ना, कोणी असं जास्त बर्डन नाही देत मला की आता का नाही मिळाले. नाही, टचवूड सगळे मी बघते ना पर्सनली, टचवूड त्या बाबतीत वी आर व्हेरी फॉर्च्युनेट. आणि ते तुझ्याशी कनेक्टेड आहे, त्याच्यामुळे मला इतकं प्रेम मिळते. त्यामुळे आता मी इमोशनल झाले. त्यामुळे ते मला एवढं प्रेम देतात हे नक्की आहे. असं काही नाहीये, सगळ्यांचं हार्टशिप आहे आणि हे खरंच खूप छान आहे. आईंना पण आवडेल हे बघितल्यावरती. मस्त, थँक्यू. तू आज काय एवढी लहान मुलींसारखी दिसतेस. तिला एकदम एकदम ऑल ऑफ अ सडन बोलवले तिघांना. 5 मिनिटात मी अशीच आली काय. अरे हिला अचानक खायचं होतं. मी बोली आईला कोणाला, मग मी खूप सिरियस येणारी. 1 2 3 स्टार्ट. टूट के बिखर गए कोई अम्मा कोई अम्मा कोई अम्मा मैं तुम्हें नहीं कोई अम्मा कोई अम्मा. अगं असं नाहीये, पिळत नाही ती, असं ढकलते. असं असं हा. आम्ही पिळू. कपडे पिळा तुम्ही, पिळा कपडे पिळा. ह्याच्या पहिले ऍक्सिडेंट होता होता वाढले दोघी इथे बसले, तो टेबल गेला खाली. येडे. सो फायनली द डे कम्स टू एंड एंड. ॲक्च्युली दुसरा डे स्टार्ट झाला आहे. आता वाजले आहेत 12:45. सगळं आवरता आवरता वेळ गेला. तृप्तीकडे गेली, त्याच्यानंतर तिथे खूप साऱ्या गप्पा झाल्या. मग नायसाला केक खायचं होतं म्हणून मग संचिताच्या इकडे गेली. मग संचिताला खाली बोलवलं, संचिताशी खूप गप्पा मारल्या आणि मग घरी सनी आलाच 11 वाजता. त्याच्यानंतर तो फ्रेशन अप झाला, जेवलो आणि मग सगळं आवरता आवरता एवढे वाजलेले आहेत. एनिवेज, पण आजचा दिवस खरंच खूपच छान गेला आणि थँक्यू सो मच तृप्ती फॉर सो मच ऑफ लव्ह अँड केअर अँड सो मच ऑफ रिस्पेक्ट. मी तिची नणन लागते, बट ती ज्याप्रमाणे मला प्रेम करते ना, दॅट इज समथिंग डिफरंट आणि मला नेहमीच खूप छान वाटतं. सो थँक्यू सो मच. सो तृप्ती बेसिकली पहिले वर्किंग होती आणि आफ्टर प्रेग्नेन्सी आणि बेबीला डिलिव्हर केल्यानंतर जॉबला हॉल्ट लागलं आणि मग तिला असं झालं की आता मी काय करू. कारण घरात बसल्या बसल्या एक तर जो माणूस सतत वर्किंग असतो किंवा ॲम्बिशियस असतो किंवा ज्याच्या मनात असतं की आपण वी शुड नॉट बी डिपेंडेंट ऑन एनी वन, त्याच्या डोक्यात सतत काय ना काहीतरी चालू असतं की आता काय, आता मी काय करू, आता मी काय करू. आणि एक दिवस तिने मला असंच सांगितलं. तर मी तिला एक आयडिया दिली की स्टार्ट युअर बिझनेस, तुला जे आवडतं ते तू कर. तृप्ती अमेझिंग डान्सर आहे, खूप छान डान्स करते, क्रिएटिव्हिटीमध्ये खूप भारी आहे ती. आणि तेच म्हणून मग मी तिला असं सांगितलं की तुला जी गोष्ट आवडते ते तू कर. असे खूप जणी येतात आणि मला तेच सांगतात की आम्ही पहिले खूप छान आम्ही खूप आधी छान जॉब करत होतो. इवन IT वाले पण खूप जणी आहे जे मला मेसेजेस करतात की आमचं खूप छान जॉब होतं, बट आता जस्ट बिकॉज ऑफ बेबी, जस्ट बिकॉज ऑफ मेनी रिस्पॉन्सिबिलिटीज ते नाही होते आम्हाला परत एकदा त्या जॉबला जाणं. आणि एक तर कुठे ना कुठेतरी एक तो बर्डन असतं की एवढ्या मोठ्या गॅपनंतर ते सगळं काही होईल की नाही. अशा खूप जणी आहेत. तर मी सगळ्यांना तेच म्हणते की तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करू शकतात आणि तुम्ही तुमचं टॅलेंट शोकेस करू शकता, तुम्ही मुलांना शिकवू शकता, तुम्ही खूप काही गोष्टी करू शकतात. इट्स ऑल अबाउट आपल्यात तो कॉन्फिडन्स आहे ना, तो असायला पाहिजे. आपल्यात जर कॉन्फिडन्स नसेल तर मग काहीच नाही होऊ शकत. म्हणजे इवन इफ आपल्याला पुश करणारं कोण असेल तरीसुद्धा आपण नाही ते करू शकत. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला स्वतःमध्ये तो कॉन्फिडन्स आणणं फार गरजेचं आहे. सो जेव्हा मी तृप्तीला सांगितलं की यू स्टार्ट विथ दिस बिझनेस, तू करू शकतेस, तिला कुठे ना कुठेतरी ते होतं की कसं. तिला म्हटले की तू स्टार्ट कर, होऊन जाईल. आणि
मग तिने ते स्टार्ट केलं अँड नाव शी इज डुईंग गुड. इट्स बीन लाईक 2-3 मंथ झाले असतील, बट चांगला रिस्पॉन्स तिला येतो आहे. आणि तुम्हीसुद्धा तिला खूप सारं प्रेम दिलं. तुम्हीसुद्धा तिच्याकडनं छान छान करंडे जे आहेत हळदी कुंकवाचे ते मागितले. आणि अजून ती नवीन नवीन असंच खूप काही छान घेऊन येणार आहे तुम्हाला. मी इवन तुम्हाला व्लॉग्समध्ये सुद्धा दाखवणार. सो मी तेच म्हणते की अशा खूप साऱ्या स्त्रिया आहेत ज्यांना असं वाटतं की त्यांनासुद्धा काही ना काहीतरी करायचं आहे, त्यांनासुद्धा त्यांच्या पायावर उभं राहायचं आहे, त्यांनासुद्धा इंडिपेंडंट बनायचं आहे. कारण तो एक बर्डनच असतो. आपण कोणावरती डिपेंडंट असणं म्हणजे ती एक फिलिंग येते की प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला हात पसरावे लागतात, छोट्या छोट्या गोष्टींसाठी. जेव्हा आपण इंडिपेंडंट होतो तेव्हा आपण स्वतःच्या त्या इच्छा पूर्ण करतोच, बट आपण आपल्या फॅमिली मेंबर्सच्या इच्छा पूर्ण करतो, आपल्या बेबीजची इच्छा पूर्ण करतो. त्यांना जे हवं आहे ते आपण त्यांना देऊ शकतो, त्यांची लाईफ सिक्युअर्ड करू शकतो. सो मी एवढंच सांगेल की एक स्टेप पुढे घ्या. सगळं काही पॉसिबल आहे. असं नाही आहे की मी तुम्हाला नेहमीच म्हणते की मलासुद्धा सगळं काही पॉसिबल आहे. मलासुद्धा माझ्या आयुष्यात खूप काही नवीन गोष्टी करायच्या आहेत, बट कुठे ना कुठेतरी ना मला ते स्टॉप करते. कुठे ना कुठेतरी मला असं वाटतं की अरे जर मी इथे नसेल ना तर ह्या गोष्टी नाही होणार. मी इथे नसेल तर मग माझ्या बाळाचं काय होणार. मी इथे नसेल तर मग घराकडे कोण लक्ष देणार. बट जर आपली फॅमिली आपल्याबरोबर असेल तर सगळं काही पॉसिबल आहे. इथे आता तुम्ही बघितलंच असेल हॅपी ट्रिप्स बाय अभुनी अँड नवेंजल. आम्ही हे असं एक न्यू बिझनेस स्टार्ट केलेला आहे. जेव्हा ह्याचा विचार केला कुठे ना कुठेतरी पाठीमागे माझ्या सतत ते होतं की ट्रिप्सवर जेव्हा मी जाणार तेव्हा मी ट्रॅव्हल करणार अँड इट्स नॉट पॉसिबल की मी दरवेळेस नायसाला घेऊनच फिरणार. कारण नायसाची स्कूल मी एव्हरी टाईम मिस नाही करू शकत. कुठे ना कुठेतरी तो एक असं दर्पण होता की नायसाला सोडून मी हे सगळं कसं करू शकते. बट खूप साऱ्या स्त्रिया आहेत ज्या परत एकदा आपल्या जॉबवर जातात, आपल्या मुलांना घरी सोडतात किंवा डे केअरला सोडतात. सो मी तेच विचार की त्यांनी ते जर करू शकतो तर आपण पण करू शकतो. मी एवढंच म्हणेल की आपल्याला जर काही अचीव करायचं असेल ना तर काही गोष्टी सॅक्रिफाईस करणं गरजेचं आहे. सॅक्रिफाईसपेक्षा एक गोष्ट आपण लक्षात द्यायला पाहिजे, जेव्हा आपण एक पाऊल पुढे ठेवतो तेव्हा आपण काही ना काहीतरी नवीन शिकतो, काही ना काही एका कोणत्या नवीन गोलकडे आपण पुढे जात असतो. आणि आपण जे काही करतो ते आपण आपल्या फॅमिलीची लाईफ सिक्युअर करण्यासाठीच करतो. सो मी सगळ्या स्त्रियांना तेच सांगेल ज्यांना ज्यांना असं वाटतं की हे कसं होणार ते कसं होणार, मी हे कसं करू, माझं बेबी आहे, माझं घर कसं हे होईल. सगळं काही होऊ शकतं. फक्त एवढं सांगेल पूर्ण फॅमिलीने साथ दिलं जायला पाहिजे. आज मी हे जे काही स्टेप्स घेते हॅपी ट्रिप्स बाय अभुनी अँड नवेंजल जे पण आहे, तेव्हा जेव्हा मला आई बोलल्या की यू डोंट वरी, मी आहे, मी सांभाळेल. स्वीटी ताई मला काल बोलली तू टेन्शन नको घेऊ, मी नायसाचा अभ्यास घेईल. कारण नायसाचं सतत काही ना काहीतरी, आता तिचं लर्निंग फेज चालू आहे. एव्हरी डे ती काही ना काहीतरी नवीन शिकून येते आणि एव्हरी डे ती मला काही ना काहीतरी नवीन सांगत असते. सो मला एक ते होतं की जर मी इथे नसेल तर मग कसं काय सगळं होईल. बट ज्यावेळेस मला आई, स्वीटी ताई, माझी आई, फाल्गुनी आणि वहिनी हे सगळेजण बोलले की नो वी आर देअर, तेव्हा मला असं वाटलं की येस माय फॅमिली इज विथ मी. सो ऑफकोर्स माझी जी ड्रीम्स आहेत, माझं जे मी पाऊल घेतलेलं आहे ते मी नक्कीच पूर्ण करू शकते. सो मी एवढंच सांगेल की त्या एका स्त्रीने किंवा त्या एका व्यक्तीने विचार करून फायदा नाही आहे. तिच्यात कितीही कॉन्फिडन्स असला तरी तिला एका पुशची गरज आहे, तिला त्या सपोर्टची गरज आहे. तर मी सगळ्या फॅमिली मेंबर्सला तेच सांगणार आहे, जर तुमच्या सुनेला, जर तुमच्या मुलीला, जर तुमच्या मुलाला काहीही नवीन करायचं असेल तर बी विथ देम. तुम्ही त्यांना तो एक कॉन्फिडन्स द्या. तुम्ही त्यांना बोला की येस तुम्ही ते करू शकतात. मी नेहमीच हे म्हणते की तुम्ही कधी हे नका बोलू की इट्स नॉट पॉसिबल, म्हणा की आय एम पॉसिबल. सगळं काही पॉसिबल आहे. पहिलेच निगेटिव्ह नका म्हणू की एक सेंटेन्स असतं ना जे म्हणतात की तू करू शकतेस, तुझ्यात ते आहे, पण त्याच्यानंतर जो सेंटेन्स कंटिन्यू होतो
पण असं झालं तर, पण तसं झालं तर, असं बोलायची गरज नाही आहे. मग तिकडेच तो कॉन्फिडन्स सगळा निघून जातो. सो एवढंच सांगेल की फॅमिलीचा सपोर्ट फार गरजेचा आहे या सगळ्यांमध्ये. आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, ज्याला पण जो स्टेप घ्यायचा आहे त्याने तो कॉन्फिडन्ससुद्धा गेन केलं जायला पाहिजे. जर तो कॉन्फिडन्स असेल ना तर आपण काहीही करू शकतो. आणि तेच मी म्हणते की मी सुद्धा खूप गोष्टीमध्ये लॅक करते, बट मी स्वतःला सुद्धा पुश करते. सनी पुश करतोय, म्हणजे फॅमिली मेंबर्स मला पुश करतात. अँड आय एम सो मच फॉर्च्युनेट फॉर दॅट. सो एवढंच म्हणेल की जे पण ड्रीम्स आहेत ते पूर्ण करा. आयुष्य खूप सुंदर आहे, खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, खूप काही नवीन नवीन गोष्टी बघण्यासारख्या आहेत. तिथेच थांबून नका राहू. एक स्टेप घ्या तरच तुम्हाला समजेल की ते कसं आहे. तो जो एक्सपिरियन्स आहे तो घेतला जायला पाहिजे. दर वेळेसच आपण जिंकायला पाहिजे असं काही नाही आहे. जरी ते फेलियर असेल तरी आपण त्यातनं काही ना काहीतरी नवीन शिकूनच बाहेर निघणार आहोत फॉर शुअर. एनिवेज, सो परत एकदा सांगते, हॅपी ट्रिप्स बाय अबुनी अँड नवेंचल. लवकरच ऑफकोर्स थायलंड ट्रिपवर जात आहेत. अजूनही तुम्ही बुक करू शकता जर तुम्हाला करायचं असेल तर. 4 फेब्रुवारीला जातो आहोत आम्ही. हा ब्लॉग मी आता इथेच एंड करते. आज तुम्हाला सांगताना मी सुद्धा खूप काही गोष्टींवर विचार केला. मी सुद्धा खूप काही गोष्टी शिकली. मी सुद्धा स्वतःला खूप काही गोष्टींसाठी पुश केलेलं आहे आणि त्या पुशची ॲक्च्युली गरज आहे. आपल्याला सगळ्यांना सगळं काही माहीत असतं, बट त्या पुशची गरज खरंच सगळ्यांसाठी आहे. आणि फॅमिली सपोर्ट इज मोर इम्पॉर्टंट. सो चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.